परिवहन मंत्री अरुण सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची केली असून याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। तसेच बाईक टॅक्सी प्रकरणाला परवानगी देऊन 5 रुपये सरकारला देण्याचा जो निर्णय घेण्यात आला याबाबत रिक्षा संघटनांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहे। रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद UCA TV न्यूजच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सरकारने सध्या रिक्षा चालकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची केलेली आहे। त्याचबरोबर ई टॅक्सी बाईक टॅक्सीचाही एक प्रकार चालू केलेला आहे आणि त्या बाईक टॅक्सीचे पर फेरीचे 5 रुपये सरकारला जमा करावे अशी घोषणा काल प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये केलेली। याबाबत आपल्याशी बोलायसाठी रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी आहेत। जाणून घेऊया काय विषय। काय सांगाल या दोन्ही विषयावर काय सांगाल? पहिला विषय म्हटलं रॅपिडो म्हणजे आता अनाधिकृतपणे चालत नाही, त्यांच्यावर लायसन नाही, प्रवाशासाठी सुविधा नाही, हेल्मेट नाही, लायसन कार्ड वगैरे नाही, तरी त्या इलिगल प्रमाणे चालू आहे। पण त्यांना लिगली दाखवण्यासाठी महाराष्ट्र शासन म्हणतं की आम्हाला 5 रुपये पर फेरीचे तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे ते लिगल झाले। म्हणजे हा रिक्षा चालकांवर कुठेतरी अन्याय दिसून येतोय। ज्या रिक्षा चालकांचा व्यवसाय जो वार्षिक उत्पादन महसूल देतोय सरकारला, त्या रिक्षा चालकांवर सहज अन्याय आहे। मराठी सक्तीच्या बाबतीत काय सांगाल? मराठी सक्ती महाराष्ट्र हे आपले हे महाराष्ट्र आहे। मराठी शाळेत लोक शिकलेले आहेत। हा थोडीफार फुटी मराठी बोलू शकतो, लिहू शकतो। तो मराठी शक्ती कशाची मराठी शक्ती म्हणजे काय योग्य आहे का? मराठीचे जे क्लासेस चालू झाले आता मराठी सक्ती योग्य आहे का? नाही, ठीक आहे, लायसन वगैरे काढायला आला तिथं तुम्ही त्याला मराठीबद्दल बोलण्यात काही शब्द विचारा, बोला, शिकवा, ती गोष्ट वेगळी। तुम्ही रिक्षावाल्यांना धरून स्टँडवरून घेऊन जाताय आणि त्यांना 2 तास 1 तास क्लास देताय, म्हणजे त्याचा व्यवसाय बुडाला। ही सक्ती झाली नाही, हा अन्याय आहे। हा अन्याय होता कामा नये। मराठी बोलण्याविषयी काय आमचा विरोध नाहीये। मराठी बोलणं किंवा लिहणं याबद्दल वाद नाही। हा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रातलं प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्रीयनच आहे, म्हणजे तो मराठी आहे। आपलं नाव? माझं नाव शेख सरवर परिवर्तन रिक्षा चालक मालक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य महासचिव। काय वाटतं, मराठी सक्ती असेल किंवा तुमची बाईक टॅक्सी असेल, काय वाटतं? मराठी सक्तीचा विषय जो आहे, महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठी बोलावं लागेल। महाराष्ट्राची ही मराठी भाषा मातृभूमी आहे, हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। विषय आहे रॅपिडो बाईक टॅक्सीचा। तर बाईक टॅक्सीच्या माध्यमातून काल प्रताप सरनाईक मंत्री महोदय यांनी जो 5 रुपये प्रति राऊंडला शासनाला कर मागितला, ही लाजीरवाणी गोष्ट आहे। मंत्री महोदयाला प्रत्येक राऊंडवर 5 रुपये एका टॅक्सीच्या बाईक टॅक्सीवर लागते। मग रिक्षा चालकांकडून सुद्धा 10 रुपयाची अपेक्षा करा, आम्ही 10 रुपये देऊ। आम्ही रिक्षा टॅक्सी जे आहेत, 4 व्हीलर टॅक्सी असेल, 3 व्हीलर टॅक्सी असेल, या टॅक्सीच्या माध्यमातून आम्ही सरकारला एका राऊंडचे 10 रुपये ऑनलाईन द्यायला तयार आहोत। परंतु 5 रुपये लावून तुम्ही जे बाईक टॅक्सीला चोरटी वाहतुकीला परवानगी देत आहात, म्हणजे हे सरकार नाही, पूर्ण महाराष्ट्र धोक्यात आहे। हे जनतेला आव्हान आहे। आपलं नाव? महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, काय वाटतं, योग्य आहे दोन्ही विषय का योग्य? रिक्षा चालकांवर होणारे अन्यायकारक निर्णय आहे। जे काही आज प्रताप सरनाईकनी जे टॅक्सी बाईक व मराठी भाषाचे एक रिक्षा चालकावर अन्यायकारक कानून लागू केलेलं आहे, ते मान्य करता कामा नये। काही लोक असे पण आहे जे मराठी शाळेत शिकलेले नाही, त्यांना वेळ पाहिजे। ते काही आपले अरबी शाळेत पडलेले, काही मुस्लिम समाजाचे, कोणते पण अदर कास्टचे, त्यांना मराठी बोलता येते। मग रिक्षा चालकाला मराठी शिकण्याकरिता फक्त 2 शब्द बोलायला इतका मराठी शिकायला हरकत नाहीये। त्याला फक्त कुठं जायचंय, कुठं सोडू, किती पैसे झाले, किती परत येते, इतकीच बोलला तर चांगलं आहे। ते तुम्ही एकदम त्याच्यावर मराठी भाषा लादून ठेवणार, ही चालणार नाही। आणि बाईक ही जे आहे तर ही सरासर आहे ना, याच्यावर आता बाईक टॅक्सी म्हणजे तर याला काही कानून कायदा लागू केलेला नाही। त्याला आपण दोन ड्रायव्हरला आणि पॅसेंजरला हेल्मेट
रॅपिडोला पण नव्हता, याला पण नव्हता. हे सरकारला पैसे कमवायचे आहे, त्यामुळे ते ही टॅक्सीला आणली. आपलं नाव? वसीम सिद्दीकी, रिक्षा चालक, रेल्वे स्टेशन. सर काय वाटतं दोन्ही विषयाला जोडीचं काय वाटतं? सबसे पहली बात तो औरंगाबाद संभाजी नगर की हम बार जो है तो कंप्लेंट करें बैक टैक्सी को लेकर। हर संगठन ने विरोध प्रदर्शन किया, तो सरकार ने एक मार्ग निकाली। क्या वह उसको लीगल किस तरीके से, क्योंकि हर संगठन बोलती है इलीगल तरीके से, तो सरकार ने एक मार्ग निकाली रक्षा वालों को और कितना बेरोजगार करना है, किस तरीके से उनकी परेशानी बढ़ाना है। अभी घंटे 2 घंटे जो मराठी के मुद्दों को लेकर ऑटो ऑफिस में लेके जा रहे हैं, पकड़ है लेके जा रहे हैं, 2 घंटे 2.5 घंटे ले रहे हैं, उसकी जरूरत नहीं है महाराष्ट्र के अंदर। अभी हम अभिनंदन करते हैं नाइक साहब का, मराठी का हम वेलकम करते हैं, लेकिन हमारे ऊपर जबरदस्ती थोपे जा रहे हैं। इतने तो मराठी जानते हैं कि फिर आने के बाद क्या पूछना, छोड़ने के बाद क्या पूछना, उसकी जरूरत के दिन में क्या बोलना, उसको जो मतलब कि मराठी आती है हर रक्षा चालक को आती है, क्योंकि हर रक्षा चालक महाराष्ट्र है। तो वो देख के सरकार का रवैया हमसे बेहतर आप लोग जानते हैं कि किस तरीके से नाइक साहब एक के पीछे एक फरमान दे रहे हैं। आपका नाम? मेरा नाम शेख लतीफ, परिवर्तन ऑटो चालक संघटना महाराष्ट्र। हे होते आपल्या बरोबर रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी. कही खुशी कही गम या म्हणीप्रमाणे कोणी याचा विरोध करतंय तर कोणी मराठी सक्तीला फेवरही करत आहेत. UCN TV साठी बघत रहा